जय बाळूमामा मित्रांनो, आज आहे 11 जून आणि 11 जूनला आज आपण एकूणच 11 जूनला आज गोल्डमध्ये काय प्रकारे चार्ट पॅटर्न किंवा चार्टची प्राइस ॲक्शन होऊ शकते आपण बघूयात. आणि त्यासोबत जे आपला गोल्डमध्ये आपण फिबोनाचीची स्ट्रॅटेजी सेटअप आपण रोज बघतोय गेली 3 आठवडे झाले, जवळपास 15-20 दिवस होत आले त्या गोष्टीला आता. तर आजचा त्याचा हा लास्ट व्हिडिओ असेल. इथून पुढं म्हणजे त्यावरती व्हिडिओ करणं मला आवश्यकता वाटत नाही, कारण की बऱ्यापैकी मला वाटतं त्याचे सगळ्या कन्सेप्ट किंवा रूल क्लिअर झाले आहेत. फक्त एखादा सेटअप जास्तीत जास्त का बघायचा, त्याचे जोपर्यंत रूल तयार होत नाही तोपर्यंत. जे आपण आता 15-20 जे काय त्याचे रूल तयार केलेत तितके पुरेसे आहेत. इथून पुढे फक्त कधी काही जास्त अडचण आली किंवा एखाद्या गोष्टीमध्ये सारखा जर एसेल जात असेल तर फक्त आपण त्यामध्ये मग आपण थोडंसं अपडेट केलं पाहिजे किंवा नवीन एखादा रूल सापडतो का बघितलं पाहिजे. बाकी मला वाटतं ते बऱ्यापैकी परिपूर्ण झालेलं आहे. त्याच्यावर फक्त आता प्रॅक्टिसची गरज आहे. आणि मला विचाराल तर किमान त्याची 60 to 65% आसपास त्याची ॲक्युरेसी येते. फक्त त्यात आराम मेंटेन केला पाहिजे, पेशन्स खूप ठेवले पाहिजेत, कारण की दिवसाला फक्त एकच ट्रेड मिळणार आहे. त्यामुळे पेशन्स ठेवले पाहिजेत. त्यामध्ये एसएलचा थोडासा प्रॉब्लेम आहे. आता एसएल मोठा होते जर आपण अगदी तंतोतंत पाळायचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये थोडंसं आपण मॉडिफिकेशन केलं, 0.7 ह्या लेवलला ट्रेड घ्यायचं ठरवलं किंवा 0.6 ह्या लेवलला ट्रेड घ्यायचं ठरवलं आणि 0.6वर जर पिनबार किंवा हॅमर ह्या टाईपची कॅन्डल झाली तरच ट्रेड घ्यायचं ठरवलं, तर अशा काही गोष्टी जर आपण त्यामध्ये रूल केला तयार, तर आपल्याला आणखीन त्याचा एसएल खूप कमी करता येईल. फक्त ते आता ज्याच्या त्याच्या प्रत्येकजण कोणाच्या अकाउंट साईज, लॉट साईज ह्याच्यावरती डिपेंड राहणार आहे. बाकी जर कोणाला त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण त्याच्याची प्लेलिस्ट तयार केलेली आहे, फिबोची सेटअप. त्यामध्ये 4-5 व्हिडिओ आहेत, बघून घ्या, विषय क्लिअर होऊन जाईल. इथून पुढं जर कुणाला सेटअप नावाचा प्रकार कळत नसेल, सापडत नसेल, तो कसा तयार करायचा कळत नसेल, हे व्हिडिओ फक्त मदत म्हणून बघा. तुम्हाला हेच करा किंवा हेच वापरा असं काही नाही आहे, मदत म्हणून बघा. त्या अनुषंगाने तुम्ही ज्या गोष्टीवर ट्रेड करताय किंवा ज्या गोष्टीवर सेटअप उभा करायचा आहे, मुव्हिंग ॲव्हरेज असू दे किंवा चार्ट पॅटर्न असू देत किंवा प्राइस ॲक्शन असू दे, नेमका तो तयार कसा करायचा आणि त्याला कशा प्रकारे आपण रूल लावायचा प्रयत्न करायचा हे समजून जाईल, ती जरा मदत होईल. बाकी हा लास्ट व्हिडिओ असेल. इथून पुढं फक्त जे कोण काम करत असेल त्यांनी इंडिव्हिज्युअल काम करावं. त्यांच्या आता कसं होतं, प्रत्येकाच्या प्रॅक्टिसचा भाग आहे. प्रॅक्टिस करत गेल्यानं तुम्हाला अडचणीत राहणार, अडचणी आल्या तर त्यात तुम्हाला मार्ग सापडणार. त्या मार्ग शोधायचा हे स्वतःचं काम आहे, शेवटी स्किलचं काम आहे. तर मला वाटते आज उद्या काय होते, त्यानंतर उद्यापासून तुम्ही स्वतः त्यासाठी म्हणजे नक्की प्रयत्न करा जर करत असाल त्यावरती काम. आणि जर करत असताना काय अडचण आली तर निश्चितच मला इंस्टाला किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबर इंस्टाच्या माझ्या बायोमध्ये आहेच, मला मेसेज करू शकताय, आपण मार्ग शोधायचा प्रयत्न करू. ठीक आहे. बाकी आता आज काय होते बघूया 11 जूनला. 11 जूनला थोडंसं डिस्कस करण्यापाठीमाग कारण आहे की ह्यामध्ये मला 2 गोष्टी दिसतात. तुम्हाला 2 मी चार्ट पॅटर्न सांगतो बरं का. ते सिम्पल आहेत, पण मी फक्त ते 2 चार्ट पॅटर्न बघतो. बाकी MW, कप हँडल ह्या गोष्टी कुठल्या मी फक्त ऑब्झर्व करतो, पण वापरण्याचा प्रयत्न करतो मी 2. ते कुठले 2 तुम्हाला आज मी दाखवतो. ते इथं मला गोल्डमध्ये दिसत नाहीत. फक्त लक्षात ठेवा, संध्याकाळी 6 वाजता CPIची न्यूज आहे इम्पॅक्ट, त्यावेळी अजिबात ट्रेड करू नका. कुठल्या पोझिशन असतील तर त्याला टाईट एसएल लावा किंवा आधीच क्लोज केल्या चांगल्या. न्यूज सेशनमध्ये त्यावेळी कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग मी करत नाही, करणं पण मला योग्य वाटत नाही, कारण की त्यामध्ये मोस्ट ऑफ टाईम हातामध्ये काय लागणार नाही आहे, कारण की अकाउंट साईज आपली खूप छोटे असत्या आणि मोठे प्लेयर खूप मोठा स्पाईक देतात मार्केटमध्ये, त्यामुळे अकाउंट होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता काय प्रकार होऊ शकते, पहिला आपला फिबोचा आपण इथं सेटअप लावूया. इथं जर आजचा 10चा आधीचा जर आपण स्विंग बघितला तर हा मेजर आहे. इथं मार्केटनं वीक सोडलेला आहे, त्यामुळे हा पकडायचा आणि इथंपर्यंत इथून मार्केट खाली येते असं गृहीत धरू फक्त आपण. ठीक आहे. त्यानंतर हा गोल्डन झोन इथं लागलेला आपल्याला दिसतोय तुमच्यासमोर आहे. त्यानंतर गोल्डन झोन लागल्यानंतर तुम्ही ह्या गोल्डन झोनमध्ये घेऊ शकताय, 0.5ला घेऊ शकताय किंवा 0.6ला घेऊ शकताय किंवा इथं पेन बार किंवा हॅमर झाली घेऊ शकताय. आता परत हा व्यक्तिपरत्वे निर्णय बदलत जाईल त्याचा. एसएल असेल तो 0.7च्याच खालचा असणार आहे, कारण की हा एसएल मोठा होतोय नो डाऊट, पण आपण दिवसातून एकच ट्रेड घ्यायचा आहे, एका ट्रेड स्टिक राहायचा आहे, त्यासाठी ही काही जास्त मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे. तर आता ह्या नंतरच्या गोष्टी तुम्हाला मी नेहमी आजपर्यंत सांगत आलेलो आहे, त्या महत्त्वाच्या म्हणून सांगतोय, त्यावरती लक्ष द्या. किंवा तुम्ही फिबोनाची टूल वापरत असाल तर ह्याच्याकडे बारकाईने जरासा प्रयत्न करा लक्ष देण्याचा. हे बघू शकता की ट्रेंड लाईन परत आणि ती फिबोनाचीची आलेली आहे. आणि जर आपण निरीक्षण केलं तर एकदा रिस्पेक्ट केलं आहे चांगलं, दुसऱ्यांदा रिस्पेक्ट केलं आहे चांगलं, तिसऱ्यांदा मार्केटवर आहे. आता तिसऱ्यांदा आलं तर पुन्हा ते रिस्पेक्ट करून मार्केटवर जाऊ शकते. फक्त थोडासा खाली तर ब्रेक केलं तर आपला सुद्धा काम होऊन जाईल इथून मग. पण बघूयात आता ह्या ठिकाणी काय करू शकतो आपण. या ठिकाणी दोन प्रकारे काम करू शकतो. एक तर ह्या ट्रेड लाईनला रिस्पेक्ट देण्याच्या पॅटर्ननुसार आपण काम करू शकतो. म्हणजे ज्यावेळी मार्केट ह्याच्यावरती येईल आपण बाय साईडची पोझिशन घ्यायची, ह्याच्या खालचा ह्या स्विंगच्या खालचा असा एसएल लावायचा, मागच्या स्विंगच्या खालचा एसएल लावायचा. दुसऱ्यांदा आलं बाय करू शकतो, इथं ह्याच्या मागचा स्विंगचा एसएल लावायचा. ह्या प्रकारे काम होऊ शकते. किंवा दुसरा प्रकार, हा ट्रेडलाईन ब्रेक केल्यानंतर रिटेस्ट केल्यानंतर खूप चांगली राहिली, ही रिस्पेक्ट केल्यानंतर जेवढा चांगला प्रॉफिटचा रेशो आपल्याला दिसत नाही, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला हा ब्रेक केल्यानंतर प्रॉफिटचा रेशो दिसणार आहे. ह्याच्या पाठीमाग कारण असं की कधीच सेलिंग येत असताना पॅनिक सेलिंग येत असतं.
पॅनिक सेलिंग येत असते, पोझिशन लोक कट करत असतात. त्यामुळे तुम्ही कधी बघा बाईंगपेक्षा सेलिंगला तुम्हाला प्रेशर जास्त दिसतं असते. ठीक आहे, पण आता हे ट्रेंडलाईन ॲक्च्युली वर किती वेळा होणार, तर 3 ते 4 वेळा चांगली वर करत असते. आता आपल्याला एकदा रिस्पेक्ट दिलेली दिसते, दुसऱ्यांदा रिस्पेक्ट दिलेली दिसते, तिसऱ्यांदा रिस्पेक्ट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 ते 4 वेळा होत्या, 3 ते 4 नंतर ती कमजोर व्हायला सुरुवात होत्या. त्यामुळे आपण स्वतः त्यावरती काम करत असताना पहिला 2 त्याचे टेस्ट झालेत का बघायचे आणि त्यानंतरच्या एका किंवा दुसऱ्याच टेस्टला आपण बाय साईडचा ट्रेड शोधायचा प्रयत्न करायचा. 4, 5, 6 वेळा झाल्यानंतर इथं प्रत्येक वेळी बाय करत बसायचं नाही, कारण परत ते सारखी टेस्ट करत्या, ह्याचा अर्थ त्याला ते ब्रेक करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं 2 टेस्ट झाल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या टेस्टला फक्त बाय साईडचा ट्रेड शोधायचा. त्यानंतर किती वेळ टेस्ट झाली तर आपण फक्त ब्रेक करून खालची रॅलीचा प्रयत्न करायचा, ती खूप चांगली वर्क होणार आहे. आता मी तुम्हाला सेल साईडची पोझिशन का चांगली वर्क होणार आहे म्हणतोय, कारण की लक्षात घ्या, इथून मार्केट बायला गेलं आहे, इथून मार्केट बायला गेलं आहे, इथून जर आपण बसलो तर परत इथून बायला जाणार आहे, परत आणि असं केलं तर बायला जाणार, परत आणि असं केलं तर बायला जाणार. ठीक आहे, परत आणि बायला जाणार. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्टॉप लॉस चांगल्या प्रमाणात बाहेरची इथं क्रिएट झाले असणार आहेत. ज्यावेळी मार्केट ब्रेक होईल, थोडंसं इथं आल्यानंतर रिटेस्ट करेल, परत आणि इथं बाहेर ॲक्टिव्ह होणार आहेत, किंवा मार्केट पुन्हा चाललं किंवा ॲव्हरेज करायचा प्रयत्न करतील बरेच जण. इथं जे काही सेलर बसते असतील थोडेफार, मार्केट ह्यांना उडवण्यासाठी पुन्हा एकदा वर जातं आणि एकदा रॅली दिल्यानंतर ह्या सगळ्यांच्या दनादन मार्केट एसल घेते. त्यामुळं बऱ्याच वेळा मार्केट खूप चांगली राहिली, अगदी त्याच्या बॉटमपर्यंत देते आणि अगदी 2-3 कॅन्डलमध्ये. त्यामुळे हे चांगला ट्रेड आणि याचा आर चांगला मेंटेन होते. त्यामुळे आपण ते पकडायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तर ह्या ट्रेडलाईनवरती फिबोनाची जे सेटअप यूज करत असताना ह्या ट्रेडलाईनवरती बारकाईने लक्ष द्या, ट्रेडलाईन बारकाईने फॉलो करा. तुम्हाला एक वेगळाच काय ते कन्सेप्ट, कारण प्रत्येकाची नजर वेगळी असू शकते ना, सगळं मलाच कळतंय असं कधीच कोणी समजू नये. तुम्हाला काय तर वेगळं कळेल, माझ्यापेक्षा चांगली गोष्ट काय तर समजेल, फक्त तुम्ही ती बारकाईने रोज त्याचा ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. तर ठीक आहे, ह्या ट्रेडलाईन एक फॉलो आपण केलं पाहिजे. आणखी जे 2 चार्ट पॅटर्न मी तुमच्याबरोबर उल्लेख केला ते तुम्हाला दाखवतो आता, ते काय असू शकतात. तर आता इथं बघू शकता तुम्ही की जे त्या ट्रेडलाईनचाच विषय आहे, जे आपण आता फिबोनाचीमध्ये बघितला, ही जर अशी झाली काय, तर ही जितकी मोठी होईल, म्हणजे आधी पण मला तुम्ही फॉलो करत असाल तर ह्याच्यावर मी बऱ्याच वेळा बोललेलो आहे, ही जितकी चांगली फॉलो करेल, ही जितक्या वेळा जास्त जितकी जास्त मोठी होईल तितकं जास्त ब्रेक केल्यानंतर मस्त रॅली खालची देतात. त्यामुळं आताच इथून खाली आलं तर काही विषय नाही आहे, पण आणखीन जर असंच करत गेलं तर मजा आहे. मग एकदा जर इथं ब्रेक केलं की नाही, मग आपल्याला चांगली रॅली बघायला मिळेल. आणि कदाचित संध्याकाळी 6 वाजता मार्केटला जर एसेल खायचे असतील तर हे मार्केट मला वाटते बायरांना इथं बसवत वरती नेईल. तर ह्या एक पॅरल चॅनलचा नेहमी तुम्ही ऑब्झर्व करायचा प्रयत्न करा. प्रत्येक पेअरमध्ये बिटकॉइनमध्ये बी खूप चांगलं वर्क होते, तुम्हाला ह्याचा एक रिझल्ट चांगला बघायला मिळेल. आणखी एक दुसरी गोष्ट इथं जे दिसते आपल्याला ती म्हणजे जर मार्केट आहे असं, हा चार्ट आहे असा तुम्हाला दिसतोय का असा वरती न जाता, जे आपण आता पॅरल चॅनलचा उल्लेख केला, मार्केट इथूनच जर असं करत खाली आलं, ज्यावेळी असा कुठल्याही तुम्ही चार्टवरती जावा, स्टॉकच्या जावा, इंडेक्सच्या जावा, किंवा आपल्या क्रिप्टो इथं कुठंही फॉरेक्समध्ये जावा, असं आल्यानंतर आहे ना, हा ज्यावेळेस अर्धचंद्र होतो आणि खाली जर असा चांगला झोन असेल ना, मार्केट हाफ चंद्र केल्यानंतर मार्केट असा बाउन्स देतोच. कुठंपर्यंत देतो, तर जो हाफ चंद्र क्रिएट झालेला असतो त्या हाफ चंद्रापर्यंत तरी ह्या लेवलपर्यंत ते तो जी रॅली देत असतो. त्यामुळे इथं मार्केट असं हाफ चंद्र क्लिअर झाल्यानंतर इथं बायचार्जची पोझिशन घेऊन एसएल ह्याच्या मागच्या स्विंगचा कुठेतरी बघून एसएल लावून आपण ही हाफ जी चंद्राची रॅली आहे ही पूर्ण आपण कॅच करू शकतोय. हा पॅटर्न तुम्ही ऑब्झर्व करा, टेस्ट करा, बघा तुम्हाला रिझल्ट चांगला बघायला मिळेल. ठीक आहे, तर आजचं अशा प्रकारे अॅनालिसिस होतं. उद्यापासून तुम्ही फिबोनाची काम करत असाल स्वतः, त्याच्यावरती काम करा. काय अडचण तर मला नक्की सांगा, मी प्रयत्न करून सोडण्याचा. बाकी अपडेट होत राहतील आणि एकाच गोष्टी स्टिक राहा, तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल. थँक्यू, धन्यवाद. जय बाळूमामा.